पिठामध्ये कांदा घालून हा खमंग खुसखुशीत पदार्थ तुम्ही कधी बनवला आहे का? बनवला नसेल तर नक्कीच बनवून पहा. आज आपण गव्हाच्या पिठात असे बारीक कट केलेले कांदे घालून खूपच सोप्या पद्धतीने नाश्त्याचा पदार्थ बनवतोय. बनवायला खूपच सोपा आहे. तुम्ही लहान मुलांना हा झटपट पदार्थ टिफिनला वगैरे देऊ शकता. लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल असा हा पदार्थ आहे. चला तर मग वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवत आहोत गव्हाच्या पिठामध्ये कांदा घालून स्वादिष्ट असा नाश्त्याचा प्रकार. तर एक वाटी असं गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही म्हणाल गव्हाच्या पिठात असा कसा नाश्ता आहे, तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की हा खमंग खुसखुशीत कोणता पदार्थ आहे तो. तर एक वाटी असं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यात थोडंसं चिमूटभर असं मीठ टाकून घेऊया. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल. पीठ घेताना आपण चाळून घेतलं आहे आणि आपण बारीक कट केलेले कांदेसुद्धा घेतले आहेत. आता हे साईडला ठेवूया. कांदा साईडला ठेवला आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो ना, त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा, चपातीसाठी आपण मऊ असं पीठ मळतो, पण ह्या आपण जो पदार्थ बनवतो आहे ना, त्याला चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर असं पीठ मळायचं आहे. तर एक वाटी पीठ घेतलं होतं, अर्धी वाटी असं पाणी लागलं आहे आणि 5 मिनटासाठी आपण साईडला ठेवूया. गॅसवर एकीकडे मी कढई ठेवली आहे. त्यात 1 चमचा असं तेल टाकलं आहे, जिरं टाकलं आहे. जिरं फुललं की आपण जो कांदा घेतला आहे ना पातळ कट करून, तो टाकून घेऊया. जिरं असं फुलल्यावर आपल्याला यामध्ये कांदे पातळ असे चुरून टाकायचे आहेत. त्याचे स्लाईस सगळे मोकळे करायचे आहेत. पाहू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने आपण जो पदार्थ बनवतोय त्यासाठी अशा पद्धतीने कांदा परतला ना मध्यम ते लहान गॅसवर, तर तो पदार्थ छान असा खुसखुशीत होतो. पीठ मळून तर आपण साईडला ठेवला आहे. आता ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा कांदा 50% असा परतून घ्यायचा आहे. तर हा पदार्थ छान स्वादिष्ट व्हावं म्हणून हा मी मसाला घेतला आहे. धने, काळी मिरी, जिरी, हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहेत 2 ते 3. तर ह्या पद्धतीने जाडसर अशी आपण ह्याची भरड करून घेतली आहे. तर काढून घेऊया एका वाटीमध्ये. खूप छान होतो हा मसाला घातल्यावर हा पदार्थ. जर लहान मुलांना देत असाल तर तुम्ही हिरवी मिरची थोडीशी कमी वापरू शकता. तर 50% असा आपला हा कांदा शिजून झाला आहे. मध्यम ते लहान आचेवर आपण ही प्रोसेस करत आहोत. जास्त मोठ्या आचेवर करायचा नाही, कारण आपला हा कांदा जास्त आपल्याला करपून घ्यायचा नाही किंवा सोनेरी रंगावर सुद्धा येऊन द्यायचा नाही. 50% असा शिजला आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आता मी, आणि आता आपण जो बनवून घेतलेला आहे तो मसालासुद्धा टाकून घेऊया, म्हणजे ह्या पदार्थाची खूप छान चव वाढते. तर हिरवी मिरची, लसूण, धने, काळी मिरी आणि थोडीशी जिरी असं हे भरडून घेतलं आहे. कोथिंबीर थोडीशी. तर ह्या पद्धतीने तुम्ही ठेचा बनवून घ्या. खूप छान होतो हा खुसखुशीत होतो पदार्थ. थोडीशी हळद टाकली आहे. बेडगी लाल मिरची पावडर टाकली आहे, हे तिखट नाही. गरम मसाला थोडासा टाकला आहे आणि आमचूर पावडर 1 चमचा अशी टाकली आहे. आमचूर पावडरने खूप छान अशी चव येते. आणि जिरा पावडर टाकली आहे अर्धा चमचा. तर हे 1च मिनटासाठी आपल्याला अजून एकदा परतून घ्यायचं आहे. मग आपण यामध्ये टाकूया बेसन. 2 चमचे असं टाकलं आहे मी, आणि त्यावरून थोडंसं मीठ टाकलं आहे. तर यामुळे काय होईल, तर ह्या आपल्या सारणाला छान असा बाइंडिंगपणा येईल, म्हणून हे 2 चमचे असं आपण बेसन टाकून घेतलं आहे. छान असं हे आपलं परतून झालं आहे. याला वेळ लागत नाही. मध्यम ते लहान आचेवर आपण ही प्रोसेस केली आहे. जास्त कढईला सुद्धा लागला नाही मसाला. आणि हे बघू शकता, 5 मिनटानंतर आपला मसाला तयार होईपर्यंत किंवा आपलं सारण तयार होईपर्यंत छान असं हे पीठ भिजलं आहे. तर अजून एकदा एकसारखं करून घेऊया. सारण एकीकडे आपलं तयार आहे आणि पीठ मळून सुद्धा तयार आहे. तर आपण बनवूया आता याचा पराठा. पीठ तर छान असं भिजलं आहे, पण थोडंसं तेल टाकून आपण एकसारखं करून घेत आहोत. तर याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण. आपण कणिक छान अशी मळून घेतली आहे. अजून एकदा मळून घेतली आहे. तर याचे आपण गोळे बनवून घेऊया. आपल्याला
जेवढा जास्त मोठा पराठा बनवायचा आहे किंवा लहान बनवायचा आहे त्या प्रमाणात आपण हे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर मी चपातीला जेवढा आपण गोळा बनवतो त्याच पद्धतीने तेवढाच गोळा बनवून घेतला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हा लाटून घ्यायचा आहे आपल्याला चपातीसारखंच. थोडंसं पीठ लावायचं आहे, जास्त पीठ न लावता थोड्या पिठात जेवढी शक्य होईल तेवढी मोठी आपण चपाती याची बनवून घेऊया. ह्या पद्धतीने जास्त पीठ लावायचं नाही, नाहीतर हा पीठ लागेल आपल्या पराठ्याला. म्हणून जास्त पीठ न लावता आपण ही चपाती बनवून घेतली आहे. आता जे आपण बनवून घेतलेलं सारण आहे ते टाकून घेऊया. जर तुम्ही आमचूर पावडर वापरत नसाल तर त्यामध्ये लिंबू जरी पिळलं तरीही चालेल. तर यामध्ये तीळ टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. वरून काही पण म्हणजे असे जे आरोग्यासाठी चांगलं आहे ते टाकू शकता. तीळ किंवा जसं जवस वगैरे टाकू शकता. तर इथं मी सगळा पराठा पसरवून घेतला आहे, सारण पसरवून घेतलं आहे आणि वरून एक चपाती मी लाटून घेतली होती ती सुद्धा घालून घेऊया ह्या पद्धतीने. आणि कडा एकदम अशा पॅक आपण बंद करून घेऊया. पाहू शकता ह्या पद्धतीने आपण कडा बंद करून घेतल्या आहेत. लगेचच बंद होतात, ह्याला वेळ नाही लागत, पण शेवटपर्यंत आपण कडेपर्यंत सारण थोडंसं कमी भरायचं आहे, कडेला जास्त जाऊन द्यायचं नाही. तर ही पिझ्झा कटरने आपण 4 भाग्याचे करून घेत आहोत ह्या पद्धतीने. जर तुम्हाला ह्या पद्धतीने बनवायचं नसेल तर तुम्ही लच्छा पराठ्याप्रमाणे सुद्धा करू शकता. तर गोल गोल गुंडाळून आपण ह्या पद्धतीने एक भाग बनवून घेतला आहे. दुसरा भाग त्याच्यावर ठेवून असं गोल गोल गुंडाळून घेतला आहे. पाहू शकता लच्छा पराठा असतो ना त्याच पद्धतीने हा आपला पराठा तयार होणार आहे. खूप छान लागतो चवीला आणि झटपट होतो. तर त्याच पराठ्याप्रमाणे हे दोन्ही पण आपण पराठ्याला ह्या पद्धतीने गुंडाळून घेऊया. पाहू शकता ह्या पद्धतीने व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. खूप छान आहे आणि खूप झटपट होतो. लहान मुलांना आवडण्यासारखा आहे. लहानांना काही मोठ्यांना सुद्धा आवडेल इतका छान हा खुसखुशीत पराठा होतो. तर थोडंसं पीठ टाकून घेतलं आहे आणि वरून कोथिंबीर टाकली आहे. तुम्हाला आवडत असेल तर कलोंजी टाकली आहे, आवडत असेल तर कसुरी मेथीसुद्धा टाकून तुम्ही बनवू शकता, तीळ टाकून बनवू शकता. तर हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे, नाहीतर हा पराठा तुटतो, खूप नाजूक असतो. ह्या पद्धतीने आपण हलक्या हाताने थोडा थोडा करून पराठा लाटून घेतला आहे. पाहू शकता ह्या पद्धतीने थोडासा जाडच असतो हा पराठा, जास्त पातळ नाही करायचा, नाहीतर आपले हे लच्छे निघणार नाहीत ह्या पराठ्याचे. तर मध्यम आचेवर तवा गरम करून घेतला आहे. तेल किंवा तूप टाकून तुमच्या आवडीनुसार मध्यम आचेवर आपण हा तवा छान असा गरम करून घेतला आहे. तेल टाकून घेतलं आहे, तुम्ही तूपसुद्धा टाकून घेऊ शकता मी सांगितल्या पद्धतीने. आणि खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे. दुसरा पराठा मी लाटून घेत आहे त्याच पद्धतीने. थोडीशी कलोंजी टाकली आहे आणि वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरीही चालेल. कसुरी मेथी थोडीशी चुरगळून टाकली आहे. खूप स्वाद छान येतो ह्याने सुद्धा. तुम्ही बनवून पहा एकदा ह्या पद्धतीने, तुम्हाला खूपच आवडेल आणि तुम्ही सारखा सारखा हा नाश्ता बनवाल किंवा लहान मुलांना आवडला तर तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा द्याल. इतका छान हा कांद्याचा पराठा होतो. आपण बटाट्याचा बनवतो किंवा कोबीचा बनवतो, पण कांद्याचा बनवायला खूप सोपा आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आपण हा पराठा शेकून पलटून घेतला आहे. एकीकडून छान असा खरपूस भाजून घेतला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा दिसतो आहे. जसा व्हिडिओत दिसतोय तसाच खायला सुद्धा खूप छान आहे. दहीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत तुम्ही सर्व करू शकता किंवा हिरव्या चटणीसोबत. दुसरा पराठासुद्धा त्याच पद्धतीने खरपूस असा तूप किंवा तेल टाकून शेकून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट खालच्या बाजूने शेकून घ्यायचा, नंतर पलटून घ्यायचा आणि खरपूस असा भाजून घ्यायचा. तर मध्यम आचेवर हा मी पराठा भाजून घेतला आहे. मोठी आच केली तर पराठा आपला आतपर्यंत खुसखुशीत असा भाजणार नाही आणि पराठा खुसखुशीत लागणार नाही, कच्चा कच्चा लागेल. म्हणून मध्यम आचेवर, मध्यम ते लहान आचेवर अशा पद्धतीने एकदम खरपूस असा आपला हा पराठा छान असा शेकून घ्यायचा किंवा भाजून घ्यायचा. तर आपला तयार आहे कांद्याचा पराठा. तर काढून घेतले आहेत मी दोन्ही पराठे. अजून पराठे बनवणार आहे.
तर 2 पराठे घेतले आहेत, सर्व करून घेऊया. मी टोमॅटो सॉससोबत सर्व केले आहेत. तर तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता किंवा खाऊ शकतात. तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दहीसोबत नाही खाल्ला, असाच जरी पराठा खाल्ला ना तरीही खूप स्वादिष्ट लागतो, खूप छान लागतो. गरम गरम सर्व करायचा आणि खायचा, खूप छान लागतो. नक्कीच ट्राय करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा. सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.